नमस्कार, जय महाराष्ट्र। तर नवीन अपडेट आली आहे सरकारची, तर ती काय आहे आपण जाणून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेविषयी जी आहे ती नवीन अपडेट सरकारने दिली आहे। तर आता जे लाडक्या बहिणींचा प्रश्न मोठा उपस्थित आहे की 2100 रुपये म्हणजे जे महायुती सरकारने जे आश्वासन दिलं होतं 2100 रुपयांचं, तर ते काय त्याचं काय झालं नेमकं आणि महायुती सरकार कसं निभावणार आहे ते जे आश्वासन महिलांना दिलं होतं लाडक्या बहिणींना, तर हे काय आहे तर त्याचे भरपूर प्रश्न महिलांना पडलेले आहेत लाडक्या बहिणींना आणि एकूणच सगळ्यांना आणि सरकारलाही याचं उत्तर द्यावेच लागेल। त्याच्यामुळे जे आहे ते सरकारने याच्यावर स्पष्टीकरण दिलं आहे, ते काय आहे ते आपण पाहूयात। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर लाडकी बहीण योजनेचे आश्वासन महायुती सरकार कसं पूर्ण करणार, तर लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये कधीपासून मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मात्र याच्यावर उत्तर जे आहे ते अजून सरकारने दिलं नव्हतं। तर आता आपण पाहूयात की सरकार काय म्हणत आहे। तर मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर याचा प्रभाव विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला। त्यानंतर मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। तर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ही योजना सुरू केली आणि या योजनेचा प्रभाव अप्रत्यक्षपणे निवडणुकीत दिसून आला आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेने मोठी भूमिका बजावल्याचे स्पष्ट केले आहे। म्हणजे जे आहे लाडक्या बहिणींमुळे जे आहे ते महायुती सरकार आलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर याचं कारण म्हणजे संपूर्ण निवडणुकीचा प्रचार हा लाडकी बहीण योजनेच्या भोवती राहिला आणि निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे। तर आता सरकार स्थापन होऊन 1 महिना होऊन गेला, 1-2 महिने होऊन गेलेत। तर निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्याने निवडणुकीनंतर 2100 रुपये देऊ असं त्यांनी आवाहन केलं होतं। तर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर आम्ही सध्या तरी महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला आहे त्यांनी म्हटल्याप्रमाणे। तर यामध्ये योजनेसाठी निकष लावले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे यावरून विरोधकांकडून काही सहवाल आहे ते उपस्थित केले गेलेले आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेचे आश्वासन महायुती सरकार कसं पूर्ण करणार आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते। मात्र सरकार सत्तेत आल्यानंतर असे प्रश्न उपस्थित होऊ लागले की आता 2100 रुपयाचं काय 1500-2100 रुपये जे बोलले होते तर त्याच्यामध्ये विलंब आला आहे आणि ते मार्चपासून देण्यास सुरुवात करू असं त्यांचं म्हणणं आहे। तोपर्यंत जे आहे ते लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे। तर आता सरकार नेमकं काय करणार, 1500 रुपये जे आहे लाडक्या बहिणींना जो त्यांचा 6वा हप्ता जो आहे तो त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यांनी म्हटल्याप्रमाणे। पण जे महायुती सरकारचा विजय झाल्यावर 2100 रुपये द्यायचं आश्वासन होतं त्याचा प्रश्न उपस्थित आहे। अजून महिला जे आहेत ते सरकारला जबाब किंवा प्रश्न विचारत आहेत, उत्तर मागत आहेत की नेमकं तुम्ही त्याचं काय करणार आहे आणि याच्यावरच याच गोष्टींवर अजून विरोधकांनी याच्यावर टीका केली गेलेली आहे की नेमकं तुम्ही सरकार काय करणार आहे, आता महिलांना 2100 रुपये कसं आणि कधी देणार आहेत। तर याबाबत जे आहे ते आपले मुख्यमंत्री अजून काही त्यांनी उत्तर दिलं नाही प्रत्युत्तर। पण ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना तर ती योजना कधीच बंद होणार नाही याचंही आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। त्यामुळे महिलांना काळजी नसावी असंही त्यांनी सांगितलेलं आहे। महिलांनी काळजी करू नये की 1500 रुपये बंद होतील का किंवा 2100 रुपये कधी मिळणार, तर 2100 रुपये जे आहेत ते मार्चमधनं त्याचा निर्णय फेब्रुवारीमध्ये त्याचा निर्णय घेतला जाईल आणि मार्चपासून 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील असं ते म्हटलेले आहेत। तर ते नक्की होईल असं सरकारने सांगितलेलं आहे। तर आता जो आहे डिसेंबरचा हप्ता तर महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे 6वा हप्ता। आता 7वा हप्ता म्हणजे जानेवारीचा हप्ता जो आहे, जानेवारीमध्ये आहे मकर संक्रांत, तर जानेवारीचा हप्ता आहे तो मकर संक्रांतीच्या आधी येणार की नंतर हेही प्रश्न जे आहे ते लाडक्या बहिणींनी सरकारला विचारलेले आहे। तर त्याच्यावर सरकार काय बोलते हे आपण जाणून घेण्यामध्ये सगळ्यांचं लक्ष आहे की लाडक्या बहिणीला संक्रांतीचं गिफ्ट मिळणार की नाही, तर किती मिळणार आणि कसं मिळणार, आधी मिळणार की नंतर हेही जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर सरकार त्याबद्दलही अपडेट नक्की देईल की जानेवारी महिन्याचे अपडेट जे आहे काय असेल ते सरकार नक्की दिलं। आता अजून तरी पैसे आलेले नाही आहेत, पण जानेवारी महिन्याचे पैसे जे आहेत ते संक्रांतीच्या आधी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर त्याच्याबाबत जे आहे ते सरकार आणखी अपडेट देत राहील। तर ते जे अपडेट आहे ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की टाकेल। तर तुम्ही चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन जे सरकारचा निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि तुम्हाला जे आहे ते योजनेचा माहिती मिळून जाईल। आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।